आता सूर्यकुंडहून 1-1.5 किलोमीटर इथं आले. ही बंजारी नदी आहे, ही नावेने ओलांडायची. सो आता नावेतून प्रवास चालू आहे. जय सूर्यनारायण. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. आत्ता कहाणीहून सकाळी निघालेली आहे. थोडा उशीर झाला निघायला. घरातल्या लोकांनी खूप आग्रह करून पोहे, चिवडा, बर्फी, जिलबी आणि वर चहा असा भरभक्कम नाश्ता दिला. सो आता लखनौला पोचेपर्यंत बहुतेक काही काळजी नाही. मस्त आत्ता धुकं पडलेलं आहे. परवा संध्याकाळपासून काल सकाळपर्यंत प्रचंड पाऊस झाला. त्याच्यामुळे आज वाटत होतं निघता येईल का नाही, पण सुदैवाने काल दिवसभर पाऊस नव्हता. आजही पाऊस नाही आहे आणि धुकं मात्र खूप पडलेलं आहे. तर आत्ता इथे थोडंसं 1-1.5 किलोमीटर पुढे आली आहे मी कहाणीच्या. इथे काहीतरी मंदिर वगैरे छान दिसतंय. बघूया काय आहे. नर्मदे नर्मदे हर. आत्ता सकाळी लखनौवरनं निघाली आहे. रात्री पाऊस पडला आहे. पहाटे अगदी निघेपर्यंत पाऊस पडत होता. सो आजसुद्धा निघता येईल की नाही जरा शंकाच होती, पण पाऊस थांबला आहे म्हटल्यावर पण मी निघाले. म्हणजे जितकं पुढे जाता येईल तितकं जाऊया. एकाच जागी किती दिवस राहणार. कालही थांबले होते पावसामुळे. सो आता हा 4 लेनवाला मस्त रस्ता आहे पूर्ण नरसिंगपूरपर्यंत, त्यामुळे काही काळजी नाही आहे. आज साधारण 35 किलोमीटरचा तरी टप्पा आहे. बघूया. मैयाच्या भरोसे चालायचं. मैया घेऊन जाणार व्यवस्थित. ही अगदी 1001% खात्री आहे, त्यामुळे निघालेली आहे. बघूया कसं होतंय. मस्त आहे. इथं वरती हे जे ढाचा दिसतोय ही एक हनुमानाची मूर्ती बनते मोठी. सो छान दिसेल ती इथून. अगदी लँडमार्क असेल तो. बाकी सकाळची वेळ आहे. ऊन अजिबात नाही आहे. पुढे सबंध धुकं दिसतंय. इथेही धुकं दिसतंय सगळं. बघूया कधी पोचतोय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर. लखनौपासून साधारण 10-11 किलोमीटर आली आहे. आता पुढे थोडंसं जंगल आहे. आत्ता तरी पूर्ण हायवे आहे. जंगलात सुद्धा अगदी हायवे आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. मस्त रस्ता आहे छान. आजूबाजूला असं दिसतंय. चालणारा अर्थातच कोणी नाही. फक्त ट्रक्स, कार्स, 2 व्हीलर्स एवढेच जात आहेत. मग अशी थोडा वेळ एका छोट्याशा देवळामध्ये विश्रांती घेतली आणि आता पुढे निघाली आहे. आता हा घाट बहुतेक छोटासा दिसतोय आणि मध्ये 2-3 वेळा छोटं छोटं जंगल पण आहे. गावं पण आहेत अर्थात. प्रॉब्लेम काहीच नाही आहे. जय हो माई की फिर चिंता काहे की असं म्हणायचं आणि पुढे जायचं. माई आहे हा सतत ती प्रत्यय देते, त्यामुळे अक्षरशः कसली म्हणजे कसलीही चिंता वाटत नाही आत्ता मला. एन्जॉय करते मी हे लाईफ. माई तुझी धन्य आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर. मगापासून जंगल येणार 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 ते अखेर आत्ता सुरू झालेलं आहे. किती किलोमीटर आहे माहिती नाही आहे, पण फार नसावं. 1-2-3 किलोमीटर असेल. मला दिसत असेल. असं छान दाट जंगल आहे आणि मस्त हायवे आहे. व्यवस्थित गाड्या बिड्या येत आहेत आणि छान आहे. जेवण झालेलं आहे. एका ढाबेवाल्याने थांबवलं आणि त्याच्या घरी जेवायला नेलं. मस्त काहीतरी पालेभाजी, रोटी, भात आणि दूध असं छानपैकी त्याने जेवण दिलं. 15-20 मिनटं त्याच्यानंतर विश्रांती घेतली त्याच्या घरी आणि मग निघाले. कारण एकदम जेवल्यावर चालवत नाही म्हणून निघाले. हे सतत असे मोठाले ट्रक्स, कंटेनर्स आणि या छोट्या छोट्या गाड्या अशा जात आहेत. वर्दळ आहे अर्थातच, पण चालणारा कोणी नाही आहे. हरकत नाही, आपण आणि मैया आहोतच.
नर्मदे हर. काल रात्री या आश्रमात राहिली. मृत्युंजय आश्रम, शेड संगम, ग्वारी घाट, दक्षिण तट. अतिशय छान आश्रम आहे. इतकं आतमध्ये शिरल्यापासून इतकं सुंदर वाटतंय की असं वाटतंय चातुर्मास करायचा असता तर इथं नक्की करावा. खूपच सुंदर आश्रम आहे. एकदम मैया किनारी आहे. आणि असं आता ही सकाळची परिस्थिती. प्रचंड धुकं आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड धुकं आहे. आणि मला वाटलं तर जरा कमी होईल धुकं, पण अजिबातच नाही. आता आणखी धुकं वाढत चाललं आहे. अगदी आश्रमाच्या आतमध्ये सुद्धा धुकं शिरायला लागलेलं आहे. इतकं धुकं पडलेलं आहे. बघूया आपण आश्रम. गायी आहेत 2. तिथं समोर वासरू आहे. 1 महिन्याचं वासरू आहे. गायत्री नाव आहे. हे इथं आसन लावलेलं आहे. कपडे काल धुवून वाळत टाकलेत, अजिबात वाळलेले नाही आहेत. हा सगळा असा आश्रम आहे. इथं समोर आता हिरव्या पडद्यातनं दिसणं शक्य नाही आहे, पण समोर माई आहे. काल बरेच ते 12 परिक्रमावासींचे एक जत्था आलाय, ते पण राहिलेत. ते लोक राहिलेत आतमध्ये. बघा संपूर्ण धुकं आहे, संपूर्ण. पुढची वाट पण दिसत नाही, इतकं धुकं आहे. मंदिर आहे. बहुतेक पावसालाही बारीक बारीक सुरुवात झाली आहे. सकाळी तरी पुढे जाणं अशक्य दिसतंय. बघूया जेवल्यानंतर काय परिस्थिती असेल त्यानुसार ठरवायचं आहे. मध्ये हरा.